तर सध्या माझी मेडिसिनची पोस्टिंग चालू आहे. तर एक ब्रुगाडा सिंड्रोमचा पेशंट आलेला. ब्रुगाडा सिंड्रोमचा असा रिअर आहे. तर ECG फाइंडिंग दाखवलेलं आहे आम्हाला की एस टी सेगमेंट कोड इलिव्हेशन असते किंवा सॅडल बॅक शेप्ड ST इलिव्हेशन असते. त्या ट्रीटमेंटमध्ये कधी कधी आपण एक डिव्हाइस बसवतो हार्टच्या तिथं, त्याला ICD म्हणतात, म्हणजे इम्प्लांटेबल कार्डिओवर्टर डिफिब्रिलेटर. ही झाली एक केस. दुसरी केस होती वॉर्डमध्ये एक पेशंट होता. ते मागच्या 1-1.5 महिन्यापासून ॲडमिट होता. म्हणजे आम्ही दररोज वॉर्डमध्ये गेलो तर त्याच्याकडे म्हणजे बघायचो, पण कधी हिस्ट्री घेतली नाही आम्ही. पण एका दिवशी हिस्ट्री घेतली तर लक्षात आलं की त्यांना वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आहे आणि त्यांना ते ICD डिव्हाइस इम्प्लांट करायचं सांगितलं, जे आता आपण डिस्कस केलं की इम्प्लांटेबल कार्डिओवर्टर डिफिब्रिलेटर. त्या पेशंटला विचारलं की तुम्हाला 1 महिन्यापासून झाले, सांगितले की ICD इम्प्लांट करून घ्या, तर तुम्ही का करून घेत नाही ते. मला काही त्या डिव्हाइसची प्राईस माहीत नव्हती, म्हणजे कितीचं डिव्हाइस आहे वगैरे. तर जेव्हा मी त्यांच्यासंग डिस्कस केलं तर माझ्या लक्षात आलं की भारतात त्या डिव्हाइसची मिनिमम प्राईस आहे 3.5 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत. त्या बाकीच्या मेडिसिनचा, ऑपरेशनचा बाकीचा खर्च सोडून द्या, फक्त डिव्हाइसची प्राईस आहे 3.5 ते 5 लाखपर्यंत. सो ते अफोर्ड करू शकत नव्हते, त्यामुळे थांबले होते. सो ICD बद्दल सांगा वाटलं म्हणून सांगितलं.